पौर्णिमा वैभव घाडी। माझ्या शाळेचे नाव पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय पेंढरी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। आज मी येथे उभी आहे, हातात माईक आहे, पण गळा दाटून आलाय, कारण आज मी येथे माझ्या शाळेसाठी भीक मागायला आली आहे। होय, भीकच, कारण शाळा बंद होणे म्हणजे माझ्यासारख्या गरीब मुलीसाठी ते आयुष्य बंद होण्यासारखं आहे। आम्ही ग्रामीण भागातील मुलं आहोत। आमच्या आई वडिलांकडे खूप पैसा नाही, मोठमोठे बंगले नाहीत, परंतु त्यांनी आम्हाला एक गोष्ट दिली आणि ती म्हणजे शिक्षणाचं स्वप्न। माझी आई दररोज सकाळी लवकर उठून माझी वेणी घालते, डब्यात भाकरी ठेवते आणि मला सांगते की जा बाळा, शाळेत जाऊन शिक आणि शिकून खूप मोठी हो। परंतु उद्या जरी शाळाच बंद झाली तर मी कुठे जाणार? 5-6 किलोमीटर दूरवरची शाळा ही माझ्यासाठी रस्ता नसून तो धोका आहे। हा रस्ता मुलींसाठी भीतीचा आणि असुरक्षिततेचा आहे। मग काय होईल माहित आहे का? जी आई सकाळी उठल्यानंतर माझी सगळी तयारी करून मला शाळेत पाठवत असेल, तीच आई एक दिवस म्हणेल की आता शाळा नाही तर घरकाम शिक। दुसऱ्याची समाज म्हणेल की आता मुलगी मोठी झाली आहे, लग्न करा। आणि या सगळ्यामध्ये माझी वही, माझं पुस्तक हे स्वयंपाकघरामध्ये जळणं बनून जाईल आणि माझ्या हातामधील पेन हा चुलीतील राखेमध्ये कुठेतरी हरवून जाईल। माझं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं, आई वडिलांना त्यांच्या आजारपणामध्ये औषधं देण्याचं, परंतु आज जरी शाळाच बंद झाली तर माझं स्वप्न देखील शून्य होईल। शून्य शिक्षक ही शाळा म्हणजे शून्य आयुष्य। अहो, विद्यार्थी कमी आहेत म्हणून आमचं शिक्षण कमी का? त्यामध्ये आमची काय चुकी आहे? पटसंख्या कमी आहे म्हणून शाळा बंद करणं हा त्यावरील उपाय नाही, तर पटसंख्या का कमी होत आहे याचा विचार करणं गरजेचं आहे। अहो, सरकार सांगतं बेटी बचाओ बेटी पढाओ, परंतु आज शाळा बंद करून तुम्ही आम्हाला वाचवताय की मिटवताय? आज मी माझ्या शाळेसाठी, माझ्या शिक्षणासाठी रडतेय, परंतु उद्या माझ्यासारख्या हजारो मुली शांत होतील, कारण शिक्षणाची आशाच उरणार नाही। म्हणूनच सांगते, आमची शाळा वाचवा। ती केवळ एक इमारत नसून आमचं भविष्य आहे। आज भलेही आमची वर्गातील आकडेवारी कमी असेल, परंतु आमची स्वप्ने खूप मोठी आहेत आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आम्ही धडपडत आहोत। आणि आज जर काही शाळा बंद झाली तर माझ्यासारख्या गरीब मुलीचं स्वप्न मरेल। आणि लक्षात ठेवा, एका गरीब मुलीचं स्वप्न मेलं तर एका पिढीचं आयुष्य अंधारात जातं। म्हणूनच मी मायबाप सरकारला, संपूर्ण सिंधुदुर्गातील विद्यार्थिनींच्या वतीने एक विनंती करते की आमची शाळा घेऊ नका, आमची मराठी शाळा बंद करू नका, कारण आम्हा ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी दूरवरच्या शाळेत जाऊन शिक्षण घेणं हे सोपं नाही। आमच्या गरीब कष्टकरी वडिलांना त्याचा खासगी शाळेमधील खर्च हा परवडणारा नाही। आजच्या या शाळा बंद करण्याच्या निर्णयाने आमचं शिक्षण तर थांबेलच, शिवाय आमची गावं देखील पडीक पडून जातील। एकेकाळी सोनं उगवणाऱ्या त्या जमिनी या पडीक सोडून आम्हाला शहराकडे धावावे लागेल। म्हणूनच कृपा करून आमची शाळा वाचवा, कारण शाळा आमचं भविष्य आहे। शेवटी मी हात जोडते, डोळ्यात पाणी आणून नाही तर मनापासून विनंती करते, आमची शाळा वाचवा, आमचं आयुष्य वाचवा। एवढं बोलून मी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।